तो पण हटवला जातो. हे तर रोज येईल ना. इच्छाशक्ती जर असेल आता रोज येईल म्हणजे लवकर चकाचक करते. तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल. काल जे येऊन गेले त्यांच्यामुळे काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा. मी आज आता तुमच्या समोर इथं सांगत नाही. 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचं ते पण सोडून जाणार आहे. भले मग काही ठिकाणी नेग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे. म्हणून मी ज्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो त्यावेळी मला जरा थोडं काम करू दे. आता बघून आलो तर अर्धा तास बघून का आला, 4 तास बघून आलो असतो तर मग 4च तास का बघितलं. जे असोसिएशननं मला सांगितलं, जे बॉटल नेक होते त्यांना जिथं मला नेणं आवश्यक होतं तिथं त्यांनी मला नेलं आणि त्याच्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की बाकी सगळं प्रेझेंटेशन आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. जलजीवनचा प्रश्न आहे, PMRDAचा प्रश्न आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, महावितरणचा प्रश्न आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी अंडरग्राऊंड केबल टाकलेली जी आहे ती पण त्यांनी मला दाखवली ना. आणि ते मला दाखवायला जात असताना की प्रातिनिधिक दाखवत होतं की आपल्याला काय करायला पाहिजे. आता त्याच्यावर डिसिजन घेणं महत्वाचं आहे. नुसती पाहणी केली मंत्र्यानं किंवा कोणी येऊन कामं होत नसतात. त्याला डिसिजन मेकर लागतो आणि तो डिसिजन घेऊन आपण जाणार. मागच्या वर्षी म्हणजे दिवंगत अजितदादा ज्यावेळेला आले होते त्यावेळेला पण विभागीय आयुक्तांच्या अंडर एक उच्च समिती नेमलेली होती, परंतु आता परत एकदा नेमलेली आहे. त्या उच्च समितीने काही परत एकदा तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये 4-5 मोठे भाग आहेत. मी ज्यावेळी उद्योजकांबरोबर बैठक घेतली होती आणि मी त्याला 27 किलोमीटरची कमिटमेंट केली होती काँक्रिटीकरणाची. त्या 27 किलोमीटरना मी पैसे मंजूर करून दिलेले आहे. त्यातले काही किलोमीटर रस्ते झाले देखील आहेत. आणि अजून आता मी एक निर्णय घेतला बोलता बोलता की आता उरलेले जे पैसे आहेत, आता मला किती निधी आहे त्या मीटिंग मध्ये कळेल. जी काय लेन 17-18 किलोमीटरची शिल्लक राहिली MIDC मधली ती जिथं असोसिएशनला पाहिजे किंवा जिथं लोकांना पाहिजे तिथं खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. म्हणजे आवश्यक ठिकाणी ते जर आता सगळेच आवश्यक आहेत पण आता इमर्जन्सीनं कुठं जर करायचे असेल तिथं आपण तो मंजूर करण्याचा निर्णय घेतोय. आणि म्हणूनच मगाशी मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं आमचे स्वतः प्रधान सचिव आलेले आहेत, आपल्या महानगरपालिकेचे सीओ आहेत, PMRDचे प्रमुख अधिकारी आहेत, पोलीसचे प्रमुख अधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे सीओ आहेत, आमच्या MIDCचे सीओ ते देखील आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही 100% चाकणकर वासियांना आणि उद्योजकांना न्याय दिल्याशिवाय इथनं हलणार नाही ही भूमिका घेऊनच आम्ही आलेलो. पण यंत्रणा कमी पडतीये का कुठेतरी, म्हणजे त्याचं उत्तर पण मगाशी मी दिलं. असं जर निग्लिजन्स कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. म्हणजे इथं कारवाई केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातले अधिकारी सुधारतील. मी तुम्हाला काय सांगितलं की अपेक्षित असलेला 100% निकाल देणं म्हणजे ऐतिहासिक निर्णय. आता म्हणून मी बघून आल्यानंतर तुम्ही मला सगळे प्रश्न विचारले त्याची चर्चा पण नाही केली. महापालिकेची मागणी करताय महानगरपालिका नंतरचा विषय. आता आपण चाकण MIDC, चाकण PMRDA, चाकण नगरपंचायत नगरपालिका जी काय असेल ती, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि सीओ यांच्यावर चर्चा करू. मी काय सांगितलं आता प्रश्न प्रत्येकाच्या तोंडातनं तोच आलेला आहे, उत्तर पण माझं तेच आहे. आता मला तुम्ही 2 तास जर बैठक करायला दिली तर भविष्यामध्ये चाकण MIDC कशा पद्धतीनं अपग्रेड होईल यासाठीची बैठक आहे आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीनं करू ना. मला ती बैठक तर करायला द्या. स्थानिकांना दिलासा मिळणार का? स्थानिकांचं सुद्धा म्हणणं की आम्हाला याचा मोठा त्रास होतो, उद्योगधंद्यावर आमचा विचार करावा, कचऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न. MIDCच्या रस्त्यांची पाहणी केली आणि PMRDAच्या रस्त्यांची पाहणी केली जो कळीचा मुद्दा आहे. आणि मी मगाशी तुम्हाला असं सांगितलं होतं की जे काही टीकाटिप्पणी होते त्यासाठी काय मी इथं आलेलो नाही. मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झालाय तो आम्हाला दूर करायचा आहे. आणि आता देखील म्हणजे मी गाडीतनं जे उतरत नव्हतो ते एवढ्यासाठीच उतरत नव्हतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
काही सोल्युशनच्या संदर्भामध्ये आमच्या धनंजयजी बरोबर बोलत होते आणि असोसिएशनच्या लोकांबरोबर बोलत होते. एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्या आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जशी क्युरियासिटी आहे तशी येऊन गेलेल्यांना पण क्युरियासिटी आहे की नक्की काय होणार आहे चाकणमध्ये. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत, काही टेंडर झालेली आहेत, काही साईड शोल्डरची कामं करायची आहेत, काही ठिकाणी पार्किंगचा विषय आहे. आता सविस्तर आता शिंदे साहेब देखील VC वर या बैठकीला उपस्थित राहत आहेत, त्यांच्याशी देखील बोलणं झालं. एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही. तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना एक नोडल ऑफिसर नेमल्यानंतर ज्या ज्या ठिकाणच्या काही समस्या आहेत त्या कशा पद्धतीने त्याचं निरसन करता येईल ते पुढच्या 2 तासामध्ये पुन्हा एकदा भेटून मी आपल्याला सांगेन. परंतु आजची चाकणची परिस्थिती बघितल्यानंतर एका व्यक्तीनं जे माझ्याकडे तक्रार केली, म्हणजे जो ग्रामस्थ आपण म्हणता एकाच व्यक्तीनं तक्रार केली की तो MIDCशी निगडीत विषय नाहीये, तो PMRDAच्या काहीतरी जमिनीबाबतचा PMRD आणि त्यांचा वाद आहे. मी त्यांना 6 वाजता इथं बोलवलेला आहे, त्यांना देखील आपण सकारात्मक न्याय मिळवून देऊ. पण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने पाहणी केली 2च ठिकाणी अशा अर्ध्या तासात संपूर्ण MIDC पाहणी झाली असं मी एक मिनिट, मी संपूर्ण MIDCची पाहणी केली असं कुठेही म्हटलेलं नाही. ज्या असोसिएशनच्या लोकांनी मला बोलवलं होतं त्या असोसिएशनच्या लोकांनी ज्या स्पॉटवरती मला घेऊन गेले तिथं मी गेलेलो आहे. असोसिएशनच्या लोकांना जिथं मला न्यायचं होतं तिथं त्यांनी मला नेऊन आणलेलं आहे आणि त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितलेली आहे. आणि त्यांनी अर्ध्या तासात न्यायचं होतं की 15 मिनिटात न्यायचं होतं की 2 तासात न्यायचं होतं हे असोसिएशननं ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला देखील हात जोडून आहे की एखाद्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ असेल, आम्ही असेल, नागरिक असेल, यांनी यांना न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. नंतर ज्या टीका टिप्पणी ज्या आहेत त्या आम्ही इलेक्शनमध्ये करतच असतो. तुम्ही मला कसाही जरी प्रश्न विचारला ना, कसाही प्रश्न जरी विचारला तर मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. खंड्याचे पण उत्तर दिलेलं आहे, भविष्यामध्ये काय करणार याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही मला कसाही जरी प्रश्न विचारला तरी माझ्याकडनं उगाचच कोणाला तरी टीका, उगाचच कोणाला टार्गेट अजिबात ग्रामस्थांना न भेटता, अजून कोणालाही न भेटता मी अशी क्रांती करणार आहे म्हणून सांगून जाणं हे राजकारण आहे. चला.